चला लगेच या कॅप्टन, लगेच या कॅप्टन. वेळेबद्दल सहकार्य करा. घड्याळामध्ये जर बघितलं आपण तर वाजलेले आहेत 1:04. चला लवकर या दोन्ही टीम कॅप्टन, लगेच या. आणि टॉस हा केला जाईल. माननीय श्री प्रकाशजी देवलेकर यांना विनंती आहे, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. प्रकाशजी देवलेकर, समाज कल्याण नसचे पालघर जिल्हा अध्यक्ष. तीन ओव्हरचा हा सामना. अद्याप कॅप्टन आलेले नाहीत. आणखीन उशीर जर लावला तर दोन षटकाचा सामना खेळू. नो डिस्कशन, नो डिस्कशन. चला लगेच या. डिस्कस करायचं नाही आपण. डिस्कस कुठले होणार नाहीये. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित टीआर चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आरडी टीमचे ऑनर माननीय श्री रवींद्र गोवारी आणि दुर्योधन वाघ यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा मुख्य मंचावर यायचं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. चला मॅच लगेच चालू करा. मॅच चालू करा. टायमिंग ऑन झालेला आहे. वेलकम बॅक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कशाला आपण कशाला उकडतो रे, मला समजा नाही खेळवायचं तर कशाला मगज मारी आहे ती. पहिली मॅच नाही केलं, प्रत्येक मॅच
या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय कमलाकरजी बिस्तूर जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. देवदळचं एक चांगलं सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं फटाक्यांच्या आतषबाजीने सहर्ष स्वागत करीत आहोत. या क्रीडा नगरीमध्ये अतिशय एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख सातत्याने या परिसरामध्ये पाहायला मिळते पालघर जिल्ह्याला. आणि आल्या आल्या जर आपण पाहिलं तर लगेच त्यांनी सुद्धा वेळ पाहिली घड्याळामध्ये कमलाकर जाधव साहेबांनी की एक्झॅक्टली किती वाजलेत. जवळजवळ 1:15 वाजण्याच्या सुमारास. चला 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. टायमर सेट केलं जाणार आहे. 2 षटकं ही तुम्हाला 10 मिनिटातच फेकली गेली पाहिजे. सामना 3 षटकांचा आहे. वेलकम बॅक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊयात ज्या ठिकाणी मीरा रोड रायव्हलरीज फ्रेंड्स 11 मीरा रोड त्याच्या विपक्षामध्ये रॉयल स्टनर मीरा रोड. मीरा रोडचे हे 2 संघ एकमेकांच्या समोर उभे टाकले आहेत. निमित्त आहे त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित NRTR ट्रॉफी 2025 चा रणसंग्राम. इस्रार खान आणि त्याच्या साथीनं दीपेन राठोड फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. डावकऱ्या हाताचा दीपेन, त्याच्या साथीला उजव्या हाताचा इस्रार. चला घड्याळामध्ये जर पाहिलात तर बरोबर 1:10 ही वेळ मात्र आपल्याला नक्कीच पाहावी लागेल. आदरणीय सन्माननीय पिंट्या भाऊ परेड यांचं शुभागमन झालंय. पिंट्या दादा यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. स्वागत करूयात नागलेगावचे सुपुत्र पिंट्या दादा परेड यांचं. दीपेन राठोड स्ट्रायकर एंडकडे गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज सज्ज झालाय रोहित. पहिल्या षटक हाताळण्याकरिता रोहित. स्ट्रायकर एंडकडे दीपेन राठोड. व्हेरी फर्स्ट बॉल. 1:11 पहिला बॉल डिलिव्हर होईल. पहिला बॉल इनसाइड आउटचा फटका जमिनीला घरंगळत दीपेन राठोडच्या बॅटमधून सीमारेषा पार. TR ट्रॉफी चौकार. जबरदस्त फटका खेळला गेला होता. गॅप मध्ये खेळला होता. ऑन दी राईटचा फटका आपण पाहू शकतायत. जसा बॉल आला जागा बनवली, स्वतःला ऍडजस्टमेंट केलं, गॅप शोधला, बिटवीन द गॅप मध्ये सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावन करता क्लास टायमिंग. सुरुवात तर चांगली केली गेले. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल. ट्रिपल 4 आपण पाहतायत. त्यांचा लकी आकडा आणि पिंट्या परेड साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. यावेळीचा बॉल इनसाइड आउटचा देखणा दर्जेदार डौलदार सीमा पार. पिंट्या परेड यांच्या स्वागताकरिता TR ट्रॉफी चौकार. जातं मुख्य मंचावर TR ट्रॉफी 2025 मध्ये पिंट्या परेड साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण असनास तर व्हावं. प्रकाश देवळीकर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमलाकरजी जाधव साहेब आपण पाहू शकाल. गणेशजी मुरेश्वर पाटील साहेब यांना आपण पाहत आहेत. जयंत म्हात्रे यांना आपण पाहत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण मांदियाळी. पिंट्या परेड साहेब वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. चौकार आणि स्वागत केलं जातं. 8 रन. मी म्हणेन प्रमोद सर 4 आणि आता तिसरा पण 4 लागल्यानंतर खऱ्या अर्थानं स्वागत होईल पिंट्या दादांचं. कारण 4 हा अनेक वेळा आपण आकडा पाहिला. यावेळेस 4 येईल का तर नाही. 4 and 6 in a row.
दर्जेदार फलंदाजी दीपेनच्या बॅटमधून टीआर ट्रॉफी षटकार. फटका खेळला होता. स्टँड अँड डिलिव्हरी शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेन राठोड इज ऑन अ फायर. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आणि तिसऱ्या बॉलवर हा कणखर दर्जेदार षटकार पाहायला मिळतो. 14 रन झालेले आहेत. 3 बॉलच्या समाप्तीनंतर रोहितवर परिपूर्ण अटॅक केला जातोय. काय बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा चांगला वापर करतोय आणि फोरआर्मचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतो मिस्टर दीपेन राठोड. मॅग्निफिसंट बॅटिंग. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑन साइडला खाली क्षेत्र निवडलंय. इनफिल्डला भेदत असताना चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. आउटफील्ड थोडंसं खराब, त्यामुळं 2 धावा निश्चित वाचतील. मी म्हणेन टीम रॉयल स्टनर मीरा रोड करिता दुहेरी धावेने धावपलक वधारत आहे. धावपलक जाऊन पोहोचतंय 16 या आकड्यावरती. आजच्या रजनीमध्ये 2-3 षटकांमध्ये 16 करणं कठीण झालं होतं, परंतु दीपेन राठोडने आतापर्यंत केवळ 4 चेंडूमध्ये 16 केल्यात. जबरदस्त सुपर पीस ऑफ बॅटिंग. 4 मिनिटांचा अवधी आतापर्यंत 4 बॉल करिता. टाइमर ऑन आहे. मला वाटते पहिली 3 षटकं 15 मिनिटांच्या आधी आपल्याला हाताळावी लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित. यावेळीचा बॉल ऑन साइड वरती मिड विकेटच्या दिशेनं उडवलाय. हवा के संग संग घटा के साथ साथ इस ठंडी रात में गर्मी देने वाला टीआर ट्रॉफी षटकार. काय दीपेन राठोडची बॅटिंग यावेळेला बहरली गेले. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट करतोय आणि सरळ चेंडूला फेकून दिलं होतं इनटू द स्टँड. षटकार आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22-22. 1 महिन्याच्या अगोदरच शैबी 26 चंदनसरच्या मैदानावरती 6 बॉल 6 षटकार लगावले होते दीपेननं. त्याच पद्धतीची फलंदाजी आज मात्र पाहायला मिळते. दीपेनच्या बॅटमधून धावा झाल्यात आतापर्यंत 5 बॉलमध्ये 22. शेवटचा अखेरचा 1 बॉल रोहितचा. यावेळेस पहा सेन्सिबल क्रिकेट. सुपर पीस ऑफ बॅटिंग. 22 धावा 5 बॉलवरती आल्यानंतर केवळ आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा मनसुबा. यावेळेस मात्र एकेरी धावेने षटकाचे होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाबाद 23 धावांची सलामी आणि या 23 धावा एकट्या दीपेनच्या बॅटमधून. 6 बॉलमध्ये 23 रन्स आतापर्यंत आपण पाहिलं तर दीपेन राठोडच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. काय क्लास बॅटिंग करत असताना इस्रार खान त्याच्या बॅटिंगचा आनंद मनमुराद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक रोहितच्या नावावर न जाताना आपण पाहतायत दीपेन राठोडच्या नावावर जाताना पाहायला मिळतोय. 23 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 6 मिनिटांचा अवधी घेतला गेलाय. तुम्हाला 3 षटक ही 15 मिनिटातच फेकले गेले पाहिजे. त्याच्यावर जर 1 सेकंद जरी झाला तरी सुद्धा तुम्हाला सर्कलमध्ये एक प्लेअर घ्यावा लागेल. याची दखल घ्यायची आहे. काय दीपेन राठोडने बॅटिंग केले. क्लास बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. रॉयल स्टनर मीरा रोड टीम 23 वर जाऊन पोहोचले गेले. तुमचे लाडके प्रेक्षक राजे या मॅचचा आनंद घेत असताना सातत्याने पाहायला मिळत आहेत. मान्यवर मंडळींचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना म्हणजे ऑल इज वेल ही स्पर्धा त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित टीआर ट्रॉफी स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात साकारलं गेलंय. 5 मिनिटे दिलेले आहेत तुम्हाला. 7 मिनिटांचा अवधी घेतलाय पहिल्या षटकाकरिता. ऑफ साईडला चिप शॉट खेळला गेलाय 1 हँडने. नंतर जरूर मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 24 रन. एक महत्वाची सूचना आहे मित्रांनो. या क्रीडानगरीमध्ये एका ऍक्टिवा गाडीची चावी हरवली आहे. जर कोणाच्या हातास लागली असेल, कोणाला सापडली असेल तर कृपया ती समालोचन कक्षामध्ये आणून द्यायची आहे. ऍक्टिवा गाडीची चावी. स्विचचा फटका यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय परंतु सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. इस्रार खान एक मातब्बर खेळाडू म्हणून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. जुचंद्रचं काय मैदान गाजवलं होतं याच खेळाडूने. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला परंतु आता रिदम पकडेल का
याकडे लक्ष असणार आहे श्रीकांत शेट्टी. त्याच्या समोर पाहायला मिळतोय प्रत्येक खेळाडूंचे धागेदोरे माहिती आहेत या खेळाडूला. चांगला बॉल ऑन साईडला, बॅट जरूर खेळपट्टीला स्पर्श झाली होती. परिपूर्णतः ऑन साईडला 2 रन्स इन्क्लूड केल्या जातील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 वर जाऊन पोहोचले गेले. 26 धावा धावपलकावरती. परंतु यावेळेस श्रीकांतचं देखील कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत त्याने हाताळली आहे. पहिल्या षटकामध्ये 23 आल्या होत्या, तदनंतर मात्र आतापर्यंत 3 बॉलमध्ये केवळ 3 धावा त्यानं खर्ची घातल्यात. म्हणजे आपल्या संघाला पुन्हा एकदा तो फ्रंट फूट वरती आणण्याचा प्रयत्न करतोय. ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो. इस्रा खान च्या बॅट मधून एक रन येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 27 धावा धावपलकावरती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळालाय. आतापर्यंत बांधून ठेवलंय श्रीकांतनं, कारण मगाच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिला तर मॅकमिलनच्या विपक्षामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली आणि तदनंतर मॅकमिलनचा विकेट गेला आणि मग मात्र पूर्णपणे सामना जो आहे तो आपल्या बाजूने झुकवला, तो अर्थातच फ्रेंड्स 11 मीरा रोडनं. आणि ही कमबॅक करून देणारी गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण 40-42 पर्यंत थांबवलं तर नक्कीच चांगली बॉलिंग म्हणायला पाहिजे. हो, यावेळेचा बॉल शफल झाल्यानंतर खोलात टाकलाय. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू, परंतु रिच वाईट पासून थोडासा आतमध्ये राहिला, त्यामुळं पंचांना सोपं गेलं. यावेळेस मात्र निर्णय देणं डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट बॉलनं इथं मात्र जर पाहिलं तर या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्ची घातल्यात गोलंदाज श्रीकांतनं, शेवटचा अखेरचा 1 बॉल शिल्लक असताना. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले श्रीकांत शेट्टीच्या माध्यमातून. 27 ला आतापर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाहीये. यावेळेला ऑन साईडला मी थांबणार नाहीये, सरळ चेंडूला फेकून दिलं, डिस्पॅच केलं आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. TR ट्रॉफी षटकार. थँक्यू डीसे मास्टर. असं वाटत होतं की कुठेतरी हे षटक श्रीकांतच्या नावावरती राहिले. आता जर पाहिलात तर 2 षटकांकरिता 10 मिनिटांचा अवधी झालाय. जेव्हा या षटकाकरिता आपल्याला 4 ते 5 मिनिटाच्या आतमध्येच ते षटक हाताळावं लागेल, नाहीतर आपला एक अतिरिक्त खेळाडू हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला आणावा लागणार आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. कर्णधार फ्रेंड्स 11 मीरा रोड. धावपलकावरती धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रतिषटक 16.50च्या सरासरीनं नाबाद 33 धावांची सलामी आतापर्यंत पाहायला मिळते. नवीन गोलंदाज अश्विन आलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्या अश्विननं मगाशी 12 धावा डिफेंड केल्या होत्या. कौतुक तर अश्विनचं तेव्हा झालं ज्यावेळेस 5 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना देखील त्याने तो मॅच आपल्या दिशेनं वळवला, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर मात्र 5 बॉलमध्ये 6ची गरज होती. अश्विन रेडाम ओव्हर दी विकेटचा मारा. यावेळेस मात्र एकाच एंड कडून षटक हाताळलं जातंय, त्यामुळं या गोष्टीकडे देखील लक्ष वेधणं गरजेचं आहे. चला, अधिकचा वेळ जाणार नाहीये, कारण घालवलात तर मात्र तुम्हाला दंडित केलं जाईल, हे देखील पाहावं लागेल. ओहो, काय बॉल आहे. पडल्यानंतर बाहेर वळवला. मागच्या मॅचमध्ये 6 धावा खर्ची घातल्या होत्या आणि प्लेअर ऑफ द मॅचचा किताब त्यानं आपल्या नावावरती केला होता. तो अश्विन पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. सातत्याचं दुसरं नाव अश्विन आपल्याला पाहायला मिळतोय. कन्सिस्टन्सी काय बाळगतोय. एक अतिशय चांगली गोलंदाजी हाताळत असताना सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान, परंतु त्याच्या गोलंदाजीचे उच्च विचार आपल्याला पाहायला मिळतात. मॅग्निफिसंट बॉलिंग. पुन्हा एकदा अश्विन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना कर्णधार स्वतः धुरा वाहतोय खांद्यावरती. यावेळेचा बॉल खोलात टाकला इस्रारनं डीप एक्स्ट्राकडे. चालला चेंडू अमर येतील चेंडूवरती, उचलून फेक करतील, तदवर केवळ एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावेने धावपलक वधारलं जात आहे. धावपलक जर पाहिलं तर 34 वरती जाताना पाहायला मिळेल. 34 रन्स. दीपेन राठोड 30 रन आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 9 बॉलमध्ये 30 रन दिलेले आहे. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना दिली. आमच्या संपूर्ण स्टाफ, एंटायर टीम, पंच असतील, समालोचक, यांना मात्र स्वादिष्ट जेवणाची मेजवानी कोणी दिली तर राहुल पाटील यांनी. अतिशय त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. 34 रन, 34 विदाउट लॉस. डेफिनेटली राहुल पाटील आणि प्रशांत पाटील यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीनं आपण लाईव्ह म्हणू
लाईव्ह स्पर्धा आणि लाईव्ह जेवण जे पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं, या दोनही पाटील बंधूंच्या माध्यमातून त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. मित्रांनो आतमध्ये जाऊया. 34 धावा आहेत. दीपेन पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्रायकर रेनकडे. अश्विनच्या विपक्षामध्ये यावेळीचा बॉल अलॉंग विथ द कार्पेट चाललाय डीप मध्ये मिड विकेटकडे. अमर चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी, परंतु 2 धावा मात्र थांबवू शकणार नाहीयेत. दुहेरी धावेने धावफलक वधारलं जातंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 36 या आकड्यावरती. सिंगल डबलला सुद्धा महत्व देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इजरार खान जाणतायत दीपेन राठोडची बॅटिंग यावेळेला आता जरूर मला पाहिजे आहे आणि त्याकरता सिंगल डबलला महत्व देत असताना फलक हलतं ठेवतायत. 36 रन झालेले आहेत 36 3 बॉलच्या समाप्तीनंतर. 3 बॉल अजूनही इथून येणं शिल्लक असणार आहे. टोटल अजूनही 9 बॉल डिलिव्हर होणं बाकी आहे. धावफलकावरती चांगली आकडा आपला पाहायला मिळतोय. यावेळेस बॉल ऑन साइडला उडवलाय. डीप मधला क्षेत्ररक्षक इन ऍक्शन. वाह, जबरदस्त, अप्रतिम. विकेटचं पतन, गॉन. जबरदस्त झेल सौरभ याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु टाळ्यांचा कडकडाट थांबणार नाहीये दीपेन राठोडच्या बॅटिंगसाठी. अतिशय चांगला एक्सलंट कॅच आपण पाहतायत. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील हा झेल. जसं नितेश मोरेने झेल टिपला होता आणि संपूर्ण पारड जड आपल्या बाजूने झोकावलं गेलं होतं. गुरसई बी टीम सारख्या बलाढ्य संघाला पराभूतच्या छायेत नेलं त्या एका झेलने, आणि तसंच सौरभने मात्र हा झेल टिपला गेला. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक कॅच. फलंदाज बाद, गॉन. दीपेन माघारी परतलाय. मैदानाच्या आतमध्ये आमिर दाफेदार फलंदाजी करण्याकरिता मी मगाशी उल्लेख केला की मुलुंडमधील एका स्पर्धेदरम्यान 2 खेळाडू हे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती निर्माण झाले. अर्थातच मॅकमिलन गोविन आणि त्याच्या साथीनं त्याच मॅचमध्ये आघाडीला आलेला आमिर दाफेदार. मीरा भाईंदर बॉईज या नावानं ज्यावेळेस पहिल्यांदा हे खेळाडू बाहेर पडले आणि खऱ्या अर्थानं या खेळाडूंचा खेळ जो आहे तो प्रेक्षकांच्या नजरेमध्ये आला. धावफलकावरती जर पाहिलं तर धावफलक 36 वरती असताना पहिला फलंदाज माघारी परतलाय. न्यू बॅटर आमिर दाफेदार स्ट्रायकर एनकडे. बॅटची कडा, यष्टीरक्षकाचा सहारा, विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. वेळेला अश्विनने काय गोलंदाजी केले. सातत्याचं दुसरं नाव आपल्याला पाहायला मिळतं. आमिर दाफेदार प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. बॅटला ब्रश करून गेला चेंडू. विकेट किपर राहुल जाधवच्या हातामध्ये. राहुल जाधव ज्याने 6 बॉल 6 षटकार मारलेले होते. अतिशय अप्रतिम. जुचंद्रच्या मैदानात द ग्रेट मराठा चषकामध्ये आपण पाहू शकतात मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये तोच फलंदाज यावेळेला आमिर दाफेदारला जर आपण पाहिलं तर एक बाईक सुद्धा मिळाली होती. दीपेश जी माने जर आपण पाहिलं तर नजीम मुल्ला ट्रॉफी कोण विसरेल, आणि त्या स्पर्धेमध्ये एक बाईक मिळवणारा जो फलंदाज आमिर दाफेदार कागदोपत्री स्ट्रॉंग ठरला, मात्र मैदानाच्या आतमध्ये गुणवत्ता सिद्ध करू शकला नाही. 36ला 2. अश्विनचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ऑन हॅट्रिक आलाय गोलंदाज अश्विन. 23 धावांवरती पहिल्या षटकामध्ये एकही गडी बाद नव्हता. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या. त्यानंतर एकही गडी बाद नव्हता, परंतु अश्विन मैदानाच्या आतमध्ये आला आणि बरसला. ज्या पद्धतीची कामगिरी भारताकरिता रविचंद्रन अश्विनची राहिली ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये फ्रेंड्स 11 मीरा रोड करिता कर्णधार अश्विनची राहती आहे. ऑन हॅट्रिक गोलंदाज. आजच्या रजनीतली पहिली हॅट्रिक नोंदवली जाणार का? उबेद खान अर्थातच मुन्ना स्ट्रायकर यांकडे. शेवटचा बॉल. सन्मान देण्याचा प्रयत्न मुन्नाचा. शरीरापासून दूर खेळण्याचा. कव्हर्समध्ये ढकलायचं होतं बॉलला, परंतु स्पर्श होत नाही या बॅटचा. षटक क्रमांक 3 ची सरासरी. पहिल्या षटकामध्ये 23 ची सरासरी. दुसऱ्या षटकामध्ये 16.50 ची सरासरी. आणि तिसऱ्या षटकामध्ये सरासरी आहे ती अर्थातच 12 ची. प्रति षटक 12च्या सरासरीने धावफलकावरती 2 बाद 36 धावा पाहायला मिळतात. शेवटचं अखेरचं हाणामारीचं षटक. इथं मात्र गोलंदाजी मार्कवरती कोणाला बोलवलं जाणार? काय गोलंदाजी केली जबरदस्त. 3 षटकं परफेक्ट 15 मिनिटात ह्या वेळेला हाताळली गेले, त्याबद्दल त्यांचं थँक्यू. 36 रन 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉयल स्टनर मीरा रोड टीम पहिल्या षटकात 23 धावा आल्यानंतर अशी सिच्युएशन येईल असं कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. हे आहे क्रिकेट. क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडूच शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 36 रन झालेले आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन
प्रत्येक जण कौतुक करतोय या लाईटचं. अर्थातच समीर तांगडी, अतिशय कौतुक करावं लागेल या व्यक्तिमत्वाचं सुद्धा. 36 रन, लॉस ऑफ 2 विकेट. आणि आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. अक्षरशः डोळ्याला झोप नाहीये आणि ही स्पर्धा मात्र किती वाजेपर्यंत संपेल हेच फक्त ध्येय राहिलंय. कारण स्वप्नपूर्ती होती आणि स्वप्न मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं ते पूर्ण होतंय. सरळ बॅटचा उपयोग केलाय, फोर्स केलाय चेंडूला, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. राज पाटील यांच्या स्वागतासाठी षटकार. क्या बात आहे, काय फटका पहा. सफल झाले आणि खूप ताकद लावली या फटक्यामध्ये. ऑफसाईडच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला ऑन साइडला टर्न केलंय. जावेदचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मिठीमध्ये सामावेल चेंडू. परतावा लागेल इस्रारला. विकेटचं पतन. चांगला फटका होता यावेळेला. फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका पाहायला मिळाला. आकिब आले आणि आकिबने कोणती मिस्टेक केली नाही. एक्सलंट कॅच आपण पाहतायत फलंदाज बाद. डे क्रिकेट आणि नाईट क्रिकेट फार मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते. डे क्रिकेटमध्ये आपण सहजगत्या छान पद्धतीने खेळू शकतो, परंतु काही संघ असतात जे आपल्याला पाहायला मिळतात सातत्याने रातो की कातील म्हणून ओळखले जातात. 42 रन, 3 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अतिशय सामना पहिल्याच डावामध्ये चांगल्या पद्धतीने धावा आलेल्या आहेत. दीपजी माने पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यानंतर आतापर्यंत 42 वर आपण पाहू शकतात. म्हणजे 19 धावा आतापर्यंत खर्च जरूर केल्या गेल्या आहेत. त्यामध्ये अश्विनचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. डेफिनेटली पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यानंतर गोलंदाजाचं सुद्धा कौतुक होणं गरजेचं आहे. कारण मी म्हणेन थांबवलंय, त्यातही 2 षटकार आले 19 धावांमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फिल्डर येत आहेत, जीवाची बाजी लावतायत, परंतु इथे डीप मिड विकेटचा फिल्डर बॅकअप साठी येईल. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. नितेश मोरीच्या बॅटमधून धावांची गती स्कोर कार्डवर 44 वर जाऊन पोहोचली गेली. रॉयल स्टनर मीरा रोड या टीमची. रॉयल स्टनर मीरा रोड टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फ्रेंड्स 11 फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलं आणि तदनंतर मात्र सुरुवात जी दिली ना दीपेंद्र राठोडनं ती कौतुकास्पद होती. कारण रजनीमध्ये 23 धावांची सलामी देणं सोपं काम नाहीये. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल घेऊन सज्ज होईल गोलंदाज. ऑन साईडला मनगडाचा वापर केलाय. फिल्डर येत आहेत. काय झेल टिपले गेलेत आजच्या दिवसामध्ये, अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत. प्रत्येक झेल सुंदर कन्वर्ट करत असताना काय कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळतो. याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स. नितीशला परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. 44 ला हा चौथा धक्का. यश जाधव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गेल्या मॅच मध्ये एक चांगली खेळी पाहायला मिळाली होती. तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रनिंग मध्ये झेल घेणं सोपं नसतं, परंतु इथे अतिशय चांगला झेल टिपला गेला. सुपर. जुने त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 3 षटकं 15 मिनिटात टाकल्यानंतर तुम्हाला शेवटचं षटक 10 मिनिटात फेकायचं नाहीये, कारण वेळेकडे सुद्धा लक्ष द्या. 44 ला 4 म्हणजेच 4-4-4. अर्थातच पिंट्या परेड यांचा लकी आकडा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या मार्फत सुद्धा एक सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलं गेलंय. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. रॉयल स्टनर मीरा रोड. ऑन साइडला खूप छान पद्धतीने शॉट पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर काय कंट्रोल केलंय. सुपर फिल्डिंग. जुने त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. सुपर फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड. शेवटच्या क्षणाला चेंडूला फक्त यावेळेला ढकलून दिला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 46. लॉस ऑफ 4 विकेट. रॉयल स्टनर मीरा रोड टीम. शेवटचा बॉल यश जाधव.
ऑफ साईडला फटका तर छान खेळला गेलाय. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय आणि अमर रेड्डी कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. खालिदने गेल्या मॅच मध्ये 6 बॉल 12 धावा करून दिल्या नव्हत्या. बिग डॅडी 47 उत्तम टीमला आणि पुन्हा एकदा खालिदने आज चांगली गोलंदाजी करत प्रभावित गोलंदाजी पाहायला मिळाली. 46 ला 5 47 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय फ्रेंड्स 11 मीरा रोड या टीम समोर. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल सेकंड इनिंगला पुन्हा एकदा हेमंत पाटील सर आणि दीपेशजी माने यांचा आवाज आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून येईल. तत्पूर्वी आपण देऊया डीजे ला संधी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम हेमंत सर. पुन्हा एकदा आम्हाला जॉईन होत आहेत. आजच्या दिवसाचा विचार केला तर या त्रिमूर्ती ग्रुप नागलेच्या निमित्तानं कामण परिसरामध्ये समालोचन करण्याची कामण क्रिकेटमध्ये जी संधी मिळाली आहे त्याकरिता पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करेन. डगआउट एकच डगआउट मध्ये दोन्ही टीमने राहायचं आहे. चला मॅच चालू करायची आहे आणि आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय माननीय श्री पिंट्याजी परेट उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावर केलं जाईल. गणेश मरुश्वर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा स्वागत आणि सन्मान पार पडला जाईल. विनंती असेल माननीय श्री पिंट्या परेट साहेब यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. होम साईड 444 नागले या टीमचे ऑनर आहेत ते आणि त्यांचा हा सन्मान केला जातो. KPL मध्ये प्रत्येक वर्षी त्यांचा संघ खेळताना दिसतोय आणि या TR चषकमध्ये त्यांचा स्वागत सन्मान केला जातोय. गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय माननीय श्री पिंट्या परेट साहेब यांचा. त्यानंतर आपण बघतोय देवदल गावचे माजी सरपंच माननीय श्री कमलाकर बिस्तू जाधव साहेब उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. विनंती असेल माननीय श्री कमलाकर बिस्तू जाधव यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपलं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. बॅटर पाठवून द्या. लगेच बॅटर पाठवा. स्वागत आणि सन्मान आपण बघतोय गणेशजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा स्वागत सन्मान पार पडला जातोय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. चला जाऊया आपण मॅच कडे. हे आमचं VIP डाईस दाखवलं आणि ही मॅच बघतो आपण. दोन्ही सुद्धा मीरा रोडच्या टीम आहेत. एका बाजूने रॉयल स्टनर मीरा रोड, दुसऱ्या बाजूने फ्रेंड्स 11 मीरा रोड. या दोन्ही टीमने पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. रॉयल स्टनर मीरा रोड टीमने पराजित केलं होतं ते बादशाह 11 गोरसे B या टीमला. सर्वात मोठा बिग ब्लो पाहायला मिळाला कारण गोरसे B टीमचं भरपूर फॅन फॉलोइंग आहेत
त्या मॅचला जर आपण बघितलं तर ऑनलाईन व्ह्यूवर जे आहेत 3,500पेक्षा जास्त गेले होते आणि मैदानामध्ये सुद्धा आपण बघितलं मैदानाच्या बाहेर भरपूर प्रेक्षक उपस्थित झाले होते. त्यानंतर बिग डॅडी 47 उत्तम टीमला पराजित केलंय ते फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमने. आणि ह्या दोन टीममध्ये अद्यापही सामना चालू झालेला नाहीये. चला लगेच मॅच चालू करा. अद्याप मीटिंग टायमिंग तुमचं चालू झालेलं आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. 2 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटाच्या आतमध्ये चला आयोजकांच्या सूचना येत आहेत त्या सूचनांचं पालन देखील करणं गरजेचं आहे. कारण आता या वेळेला थांबून चालणार नाहीये मित्रांनो. ही थांबण्याजोगी वेळ नाहीये. घड्यामध्ये पाहिलं तर 1 वाजून जवळजवळ 40 मिनिटं झाली आहेत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सुरुवात करा मॅचला. 4 षटकामध्ये टार्गेट ठेवलेला आहे 47. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 47चा टार्गेट, या मॅच मध्ये सुद्धा 47चा टार्गेट आहे. म्हणजे जोडीला समालोचन कक्षामध्ये आज पहिल्यांदाच आपण आवाज ज्यांचा ऐकला ते दीपेश माने. कामन क्रिकेटमध्ये प्रथमच ते समालोचन करण्यासाठी आले. काल आपण बघितलं जयेश भोसले ते सुद्धा प्रथमच कामन क्रिकेटमध्ये समालोचन करण्यासाठी आले होते. या सीझनमध्ये काही असे समालोचक आहेत ज्यांनी पहिल्यांदाच कामन क्रिकेटमध्ये समालोचन केले, ज्यामध्ये दीपेश माने सुद्धा आहेत. वेलकम दीपेश. थँक्यू व्हेरी मच हेमंतजी म्हात्रे सर आणि समवेत समस्त कामन क्रिकेटकरांना मी अभिवादन करेन. कारण ज्या पद्धतीचं क्रिकेट या विभागानं हाताळलंय गेले कित्येक वर्षामध्ये एक वेगळं नाव या परिसरानं निर्माण केलंय आणि खूप चांगले टीम्स किंवा संघ देखील या विभागानं दिले आहेत. चला मॅचला होतीये सुरुवात. टाइम इज ऑन. फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एनकडे बॅटर सौरभ आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकर एनकडे अमर. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राकेश. कोण विसरेल राकेशला, ज्यानं सूरज केणेच्या विपक्षामध्ये 2 चौकार येऊन सुद्धा 4 डॉट बॉल हाताळले होते. तो राकेश यावेळेस मात्र तयार होतोय. सौरभ करिता टार्गेट आहे 47 धावाचं. 1 वाजून 42 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर होतोय. पहिला बॉल ऑन साइडला. स्वागत करत असताना स्वाग से करेंगे राकेश का स्वागत सांगतोय फलंदाज सौरभ. मध्ये टाकला, ऑप्शनच्या बाहेर होता. पहिल्याच बॉलवर जबरदस्त घणाघाती प्रहार केला फलंदाज सौरभ याने. लॉंगांच्या बाहेर बॉलला पाठवून दिला आउट ऑफ द पार्क. सारांसाठी षटकार. जबरदस्त फटका. बॉल आर्क मध्ये होता आणि पाठवला आउट ऑफ द पार्क. डेफिनेटली जबरदस्त फटका यावेळेस मात्र सौरभच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. यावेळीचा बॉल ऑन साइडला चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक यावेळेस शॉट मिड ऑन वरून चेंडू गॅदर करेल. तदवर घेतलेली की 1 धाव धावफलकावरती पदार्थी धावफलक जाऊन पोहोचतंय 7 या आकड्यावरती. बाजूला कोणी जर मैदानाच्या बाहेर आग पेटवली असेल, शेकोटी पेटवली असेल, ते कृपया बंद करायचे, कारण त्याचा धूर जो आहे वर जाईल आणि थोडासा त्रास देऊ शकेल.
एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली 7 वर. एक पॉझिटिव्ह स्टार्ट 47चं टार्गेट चेस करत असताना सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे ती फ्रेंड्स 11 मीरा रोड या टीमची. डेफिनेटली खूप चांगली सुरुवात. वेल बिगन इज अ हाफ डन असं आपण म्हणतो. चांगली सुरुवात ही तुमच्या कामाचा निश्चितच विजय मिळवून देत असते आणि ती सुरुवात होत असताना आपला पाहायला मिळते. डावकरी आताच अमर ज्यावेळेस मात्र फलंदाजी करण्याकरिता दाखल होतोय स्ट्रायकर एंडकडे. त्याच्याकरिता क्षेत्ररक्षणामध्ये होईल बदल. राकेश पुनश्च एकदा. यावेळीचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा होता. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू चाललाय डीप मध्ये. डीप मिड विकेट वरून खेळाडू वेगानं आलाय. यश जाधव होते त्या ठिकाणी. केवळ एकच धाव मिळेल. धावफलकावरती एक धाव वधारती आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना दोन्ही टीम मध्ये जर बघितलं तर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग जरूर झाली. मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा जर बघितलं फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम मध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. तर नक्कीच हा सामना सुद्धा एक अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या टुर्नामेंट मध्ये बघितलं आपण तर सर्वात चांगली गोलंदाजी लाईन कोणची आपण पाहिली असेल तर ती आहे संतोष भवन या टीमची. संतोष भवनने सर्वात जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे या TR चषक मध्ये आतापर्यंत. नक्कीच उभरते खेळाडू त्या संघाने दिले ज्याच्यामध्ये देवा सिंग आहे, देवा पांडे आहे, रोहित दळवी त्याला देखील विसरून चालणार नाहीये. खूप चांगली कामगिरी हे युवा खेळाडू करत असतात आणि सध्या संतोष भवन संघाचा बोलबाला राहिलाय. मग ती तपस्येची आमची स्पर्धा असेल V24 ची त्याच्यामध्ये देखील बोलबाला होता. यावेळेस आणखी एक मोठा फटका. क्या बात आहे. सौरभच्या बॅट मधून या रजनीतला या षटकातला दुसरा षटकार. ट्रॅकर बॉल होता. जबरदस्त ऑन द लाईन्स खेळवतो या बॉलला आणि पाठवलं वाडी स्टिप डिपेंड बाउंड्रीच्या बाहेर. सरळ 6 रन साठी षटकार. हेमंत सर इसे कहते हैं आग तो दोनों तरफ बराबर की लगी हुई है. जी सुरुवात केली होती रॉयल स्टनर मीरा रोड करिता दीपेन राठोडनी ती सुरुवात मात्र पाहायला मिळते. अर्थातच बॅटर सौरभच्या माध्यमातून आतापर्यंत जर पाहिलात तर 4 मिनिटं घेतली आहेत हे 4 चेंडू हाताळण्याकरिता. प्रत्येक षटकागणिक 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलाय हे देखील विसरून चालणार नाहीये. अटॅकिंग बॅटिंग होते आणि अशा प्रकारची बॅटिंग होणं फार गरजेची गोष्ट आहे. फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम समोर दोन्ही सुद्धा टीम मीरा रोड परिसरातून आहेत आणि खरोखरच TR चषक मध्ये दोन्ही टीम जबरदस्त क्रिकेट दाखवताना आपल्याला दिसतात. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना जर पाहिलात तर पुनश्च एकदा सज्ज होतोय राकेश. यावेळीचा बॉल वाह क्या बात आहे. गुडघ्यावरती बसून फटका खेळलाय. डीप मध्ये चाललाय. एकच धाव मिळेल या वेळेला. जी धावगती राखायची गरज होती ती धावगती राखली जाते. धावफलकावरती 5 चेंडू नंतर 15 धावा पाहायला मिळतात. एक वेगळं मानसिक दडपण निर्माण केलंय. दडपण आता जर आपण बघितलं तर जी फिल्डिंग करणारी टीम आहे त्या टीमवर येताना दिसते. ज्या प्रकारची बॅटिंग होते खास करून बघितलं तर सौरभची जी बॅटिंग आतापर्यंत सौरभ खेळतो वैयक्तिक 14 वर आणि टीमचा टोटल झालेला आहे 15. वर त्याला साथ देतो अमर आणि अमर सुद्धा हॉट हिटर बॅटर आहे. मागच्या मॅच मध्ये अमरने अटॅकिंग बॅटिंग केली होती. डेफिनेटली अमरकडे ती क्षमता आहे. तो अमर यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. अमरकरिता एक खेळाडू डीप मिड विकेट वरती आहे. एक खेळाडू जर पाहिलात तर लॉंग ऑफ वरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल. यावेळीचा बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक उबैद खान मुन्ना झेलच्या खाली. टिपला जाईल झेल. संपलाय अमरचा खेळ. विकेटचं पतन. खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज अमर याने. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न. मिस्टम शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अतिशय चांगला कॅच घेतोय उबैद खान आणि विकेट जाते ती अमर याची. पहिला गडी बाद होतोय फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमचा. अमर इज आउट. 1 ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15 वर 1 विकेट. 15 या आकड्यावरती 1 गडी बाद अशी अवस्था. पहिल्या षटकामध्ये जर पाहिला तर 18 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. या एका षटकाकरिता तब्बल
जवळजवळ 6 6 मिनिटे मिनिटे. लागलेले आहेत. म्हणजेच 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं कंप्लीट करायची आहेत, नाहीतर पॅनल्टी दिली जाईल. विकेटची हॅट्रिक घेणारा गोलंदाज, त्या गोलंदाजाला प्रकाश वळवी यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर येतोय. आदिल येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल वेल भरपूर लावला जातोय. 1 मिनिट जर एक्स्ट्रा लावल्या तुम्ही तर नक्कीच पेनल्टीचा सामना करावा लागेल. पहिला बॉल घेऊन जाईल आदिल. हो यावेळेला पुल करायचं होतं, जोरदार अपील, मात्र बॅटला बॉल संपर्क झाला नव्हता. मला वाटते थोडासा खांद्याला बॉल लागतो आणि जातो विकेट किपरच्या हातामध्ये. हा जातो डॉट बॉल. कौतुक करावं लागेल मुन्नाचं, कारण पहा यष्टनच्या मागे त्याला माहिती होतं की चेंडू बरोबर फलंदाजाच्या खांद्यावरती लागला. त्याने तात्पुरतं अपील केलं, परंतु त्याने खेळाडू वृत्तीने सांगितलं की यावेळेस आपल्याला थोडंसं शांत राहणं गरजेचं आहे, कारण हा बॉल बॅटवर नाही तर शरीरावरती ब्रश झालाय. पहिलाच बॉल अप्रतिम टाकला. लेन बॉल होता, थोडासा बाउन्स सुद्धा मिळाला. गोलंदाज आदिल याला. पुन्हा आदिल आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढील बॉल. ओ यावेळेला बॉलरच्या डोक्यावरून खेळला जातोय. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय समोर. क्रिकेट मधला अगदी सेफ शॉट म्हटलं जाते याला. 1 धाव मिळते. 1 ने टीमचा टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 16 रन्स, 16 लॉस ऑफ 1 विकेट. 16 धावा धावपलकावरती. आता पहा बरोबर 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची गरज आहे. बरोबर 12च्या सरासरीनं 200च्या स्ट्राईक रेटनं या धावा बनवायच्या आहेत आणि अगदी सकारात्मक मान आमच्या स्कोररनं डोलावली आहे. आकड्यांची अगदी जबरदस्त गोळाबेरीज आजच्या रजनीमध्ये आयुषच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कौतुक असेल आयुष, या वयामध्ये खूप चांगली क्रिकेटची कामगिरी लिलिया पेलतोय आणि पुढच्या खरंच कारकिर्दीकरिता आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पुढील बॉल आदिल पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा फोर्स केलाय. हा बॉल जाईल लोकांच्या बाहेर. सरनसडी षटकार. व्हॉट अ शॉट. मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय, कभी इधर तो कभी उधर, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. कोण ठरणार आहे या मीरा रोड रायव्हलरी मध्ये सिकंदर? रॉयल स्टनर मीरा रोड की फ्रेंड्स 11 मीरा रोड? वेळ पहा 1:51 झाली आहेत, म्हणजे तब्बल 9 मिनिटं घेतली आहेत. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ देखील पूर्ण झालेला नाही आहे. या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 15-25, 15 बॉल 25 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. काय फटका होता फलंदाज जुनेदचा. ओ टॉप एज विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. विकेट जाईल ती जुनेद याची. 1 तेरी तो 1 मेरी चलती हुई. षटकार लागला. लगेचच दुसऱ्या बॉलवर विकेट मिळवली गोलंदाज आदिल याने. प्रश्न का जवाब उत्तर से और ईट का जवाब पत्थर से. पहिल्या बॉलवरती षटकार खेळला, परंतु या बॉलवरती माघारी परतवलं जुनेदला. कच्च्या गुरुचा चेला नाहीये मी देखील हे सांगून देतोय गोलंदाज आदिल. 3 बॉल विकेटलेस राहिला होता, परंतु नंतर 4थ्या बॉलवरती विकेट आलाय आदिलच्या रूपानं. आता चेंडू शिल्लक आहे 14 धावा बनवायच्या 25 धावपलकावरती 222. 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. न्यू बॅटर इन झाल्यात श्रीकांत शेट्टी मैदानाच्या आतमध्ये. हा बॅटर सुद्धा अतिशय चांगला बॅटर आहे. श्रीकांत शेट्टी एक महत्वपूर्ण बॅटर म्हटला जातो फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमचा. आदिल पुन्हा एकदा. हो यावेळेला बघितला बॅटचा फेस ओपन केले, दिशा दाखवलेली आहे. बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला बॉल जातो. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न कॉल केला होता. पहिली धाव अतिशय जोरात काढली होती आणि लगेचच सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केलंय दोन्ही सुद्धा बॅटरने आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे धावफलकावर फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमची. 24 रन 2 गडीच्या मोबदल्यात. फोर्स केलं यावेळेस, मात्र क्षेत्ररक्षकांना दडपण निर्माण केलं
आता 24 झाल्या 23 ची गरज आहे, निम्म्या झाल्यात अजूनही निम्म्यांची गरज आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 12 बॉल 13 बॉल आणि जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता. हा बॉल सुद्धा अतिशय महत्वाचा असेल आदिल याचा. आदिल पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फिल्डिंग जर आपण पाहिली तर लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे. एक फिल्डर स्वीपर कव्हरच्या दिशेने ऑफ साईडला दिसतोय, ऑन साईडला 4 फिल्डर आहेत डीप मध्ये. पुढील बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता हा बॉल. पंच वळतात, आमच्याकडे इशारा करतात वाईड आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. जे इक्वेशन होते 13-23 ते आता इक्वेशन 13-22 आलेला आहे. निश्चित यावेळेस म्हणावं लागेल कामणकडून खारबावच्या दिशेने जाणारा हा बॉल होता, त्यामुळे पंचांना जास्त वेळ घ्यावा लागला नाही वाईट द्यायला. आदिल शेवटचा बॉल घेऊन जाईल राईट आर्म ओव्हर द विकेटने श्रीकांत साठी. हो हो, या वेळेला हा बॉल चांगला आहे. बाउन्सर जरूर होता मात्र हा जातोय डॉट बॉल. हो, या ठिकाणी आपण बघतोय डिअरची मागणी केलेली आहे. चेक केलं जाईल वाईट आहे का नाही. आमचे अंपायर या ठिकाणी दक्ष आहेत आणि युसीएन लाईव्ह ज्यांनी जबरदस्त टेलिकास्ट या TR चषक मध्ये केलेला आहे. हा बघू शकतो आपण बॉल थोडासा स्लो बाउन्सर टाकला होता या वेळेला गोलंदाज आदिल याने. थोडासा टर्न सुद्धा झाला. बॉल चेक केलं जाईल का हा वाईड आहे की नाही. काय जबरदस्त टेलिकास्ट झालेला आहे. उज्ज्वल केबल नेटवर्क UCN च्या माध्यमातून ही TR चषक कव्हरेज केली जाते. जबरदस्त टेलिकास्ट UCN च्या माध्यमातून केलेला आहे. चेक केलं जाते. स्लोअर वन बाउन्सर होता आणि हा बॉल थोडासा बाहेर जरूर होता मात्र चेक केलं जाईल की दुसरी जी लाईन आहे त्याच्या बाहेर आहे की नाही किंवा शफल झालेला आहे की नाही हे सुद्धा चेक केलं जाईल. आमचे पंच या ठिकाणी लक्ष देतात. फेअर डिलिव्हरी म्हणजेच जो रिव्ह्यू आहे DRS गमावलेला आहे बॅटिंग करणारी टीम फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमने. 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 25 आणि उर्वरित 2 षटक शिल्लक. 2 षटकामध्ये 22 ची आवश्यकता. 11च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकायला. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. एक बाजूने आहे रॉयल स्टनर मीरा रोड आणि दुसऱ्या बाजूने आहे फ्रेंड्स 11 मीरा रोड. आतापर्यंत 11 मिनिटे घेतली आहेत रॉयल स्टनर मीरा रोडने ही 2 षटकं हाताळण्याकरिता. त्यामुळे आतापर्यंत त्यांच्याकडे केवळ 4 मिनिटांचा अवधी शिल्लक राहतोय हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 12-22 ची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती दानिश, ज्या दानिशनं मगाशी जवळ सामन्याला आपल्या बाजूने झुकवलं होतं. यावेळीचा बॉल दानिशचा अँगल क्रिएट केला. बाहेर चाललाय बॉल. पंचांवरती दडपण निर्माण केलं. अपील मध्ये आत्मविश्वासाची कमतरता, त्यामुळे पंच तटस्थ डॉट बॉलची सांगता. नो आर्ग्युमेंट्स अगेन अंपायर. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. तुमच्याकडे वेळ कमी आहे. 4 मिनिटांमध्ये हे षटक संपवायचं आहे तुम्हाला. अधिकचा वेळ जर तुम्ही लावला तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. धावसंख्या आहे धावफलकावर ती 25 रन्स. 11 बॉल शेष. 11 मध्ये 22 ची आवश्यकता. प्रत्येक बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता आहे ही मॅच जिंकायला फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमला. अकरा बॉल 22 ची आवश्यकता. 11-22 ची आवश्यकता. इथून मात्र 12 ची सरासरी. 200चा स्ट्राईक रेट. यावेळेस मात्र जर पाहिलात तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय दानिश. 11-22 मीरा रोड रायव्हलरी रॉयल स्टनर मीरा रोड. यावेळेसचा बॉल बाहेर चालला होता. चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. फेकी अचूक आहे त्यामुळे केवळ एका धावेवरती थांबावं लागेल यावेळेस मात्र श्रीकांतला आणि त्याच्या जोडीनं सौरभला. धावफलक एका धावेने वधारतय. धावफलक जात आहे 26 या आकड्यावरती. ऑफ साईडला डीप मध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 3 फिल्डर आपण बघितलं. बॅटर श्रीकांत शेट्टीसाठी लावलं होतं. आता आपण बघतोय सौरभ आहे स्ट्राईक एंडला. सौरभने चांगली बॅटिंग जरूर केलेली आहे मात्र या क्रुशियल मोमेंट मध्ये आणखीन एखादा मोठा फटका सौरभच्या बॅट मधून यायला पाहिजे. यावेळीचा बॉल अधिक पलवून खेळण्याचा प्रयत्न. पंच वळतायत. WIDE वाईड. अतिरिक्त एक धाव
लगेच मुन्नानं मागणं रेफरल केलंय. दोन्ही बाजूकडे रेफरल असल्यावरती हे होणं गरजेचंच आहे. वाईड करिता यावेळेस मात्र तिसऱ्या पंचांना पाचारण केलं जाईल. बघितलं आपण भरपूर अँगल बनला होता, अँगल डिलेवरी. बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला आणि चेक केलं जाईल पुन्हा एकदा. रुसियन लाईव्हचं हे चांगलं टेलिकास्ट, अतिशय जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR चषक 20-25 एक देखणं आयोजन आणि कॉमन क्रिकेटमध्ये खरोखर कॉमन क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणखीन एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. जोरदार यावेळेला आपण बघतोय व्हाईटचा इशारा केलेला आहे पंचांनी, मात्र पंचांना चॅलेंज केलेला आहे. रेफर केले तिसऱ्या पंचाकडे. DRSची मागणी फिल्डिंग करणाऱ्या टीमने केलेली आहे. आमचे पंच चेक करतात रुसियन लाईव्हवर. थोडा वेळ जरूर घेतला जातोय कारण महत्वाचा डिसिजन आहे आणि पंच थोडासा वेळ घेतात. चेक केलं जाईल. ओरिजिनल डिसिजन जो आहे वाईड आहे, मात्र वाईडला पंचांना चॅलेंज केलेला आहे. थोडा वेळ खेळ थांबला जातोय. अद्यापर्यंत बघितलं भरपूर प्रेक्षक आहेत या मॅचसाठी. या मॅचमधून जी टीम जिंकेल, यस व्हाईट बॉल. दोन्ही टीमने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. व्हाईट बॉल. एक आणखीन अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाईल धावफलकावर 27 रन्स. 20 धाब्यांची आवश्यकता. 10 बॉल चेस. 10 बॉलमध्ये 20. DRSचा वेळ थोडासा कापला जाईल 1 मिनिटाचा. त्यानंतर बघितलं जाईल हे 3 षटकं किती मिनिटांमध्ये कंप्लीट केलेली आहेत. डेफिनेटली यावरती देखील नजर असणार आहे. 10 बॉल 20 धावांची गरज आहे. दानिश यावेळेस मात्र पहिल्यात तर थोडासा भरकटला दिशा. श्रीकांत शेट्टी पुन्हा एकदा स्ट्रायकर यांकडे सज्ज होतोय. 10 बॉल 20 धावांची आवश्यकता. यष्ट्या दाखवल्या, दानिशनं त्या वाकवल्या. परतावं लागेल श्रीकांतला. विकेटचं पतन. क्रॉस झाला होता. फटका खेळण्यासाठी स्वीप करत होता बॉलला. एष्ट्या दाखवल्या आणि एष्ट्या वाकवल्या. त्याने क्लीन बोल्ड आउट केलंय. फलंदाज श्रीकांत शेट्टी याला आणखीन एक विकेट जाते. विकेट नंबर 3 डाऊन. 27 वर 3 विकेट. 3 बॉल अद्याप शेष आहेत आणि टाइम ओव्हर झालेला आहे. चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्या. नक्कीच असं वाटतंय की फायनल्टी लागेल. चला लगेच सुरुवात करा. बॅटर इन झालेत. राहुल जाधव मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता. 9 बॉल 20 धावांची आवश्यकता. या सिच्युएशनचा बॅटर आहे राहुल. या सिच्युएशन मध्ये फलंदाजी कशी करायची हे चांगलं माहिती आहे राहुलला. तो राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या जवळचा त्याचा साथीदार अर्थातच त्याच परिसरातील खेळाडू कॅमेरामन दुसऱ्या कॅमेरामनला कैद करत असताना समोरच्या बाजूचा कॅमेरामन स्मित हास्य करतायत. यावेळेस दानिश राहुल जाधव करिता. आखू टप्प्याचा बॉल जास्त बाहेर चालला. पंच पुन्हा एकदा वळतील आमच्याकडे. थंडीमध्ये एक्सरसाइज करण्याची संधी. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारतीये. धावफलक 28 वरती जात आहे. आता 9 बॉल शिल्लक आहेत आणि 19 धावांची आवश्यकता. बॉलरनी बघितलं की पंचांना थोडी थंडी जास्त लागली आहे. थोडीशी त्यांना एक्सरसाइज करायला दिली पाहिजे. त्यामुळे वाईट या ओव्हरमध्ये 2 आतापर्यंत टाकलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 28 वर. 28 धावा धावफलकावर. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा पंच वळतायत. बॅक टू बॅक लगातारचे 2 वाईट बॉल. अतिरिक्त धाव धावफलकावरती वधारते. धावफलकावरती धावा झाल्यात
आता मात्र 29 9 बॉल शिल्लक आहेत. 18 धावांची गरज आहे. नो रिव्ह्यू. यू हॅव ऑलरेडी लॉस्ट युअर रिव्ह्यू. दोन्ही टीमने रिव्ह्यू गमावलेला आहे. वेल अधिकचा चाललेला आहे आणि अँगल डिलिव्हरी टाकत असताना बघितला पण तर ऑप्शनच्या भरपूर बाहेर हा बॉल टाकताना दिसतोय गोलंदाज दानिश काजी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस राहुल जाधव करिता उडवलाय समोरच्या दिशेनं. काय ताकद आहे राहुल जाधवची. फेकून दिलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. राहुलच्या बॅट मधून षटकार. फलंदाज राहुलच्या बॅट मध्ये येतोय हा धमाकेदार षटकार. हे बघितला पण थोडासा टप्प्याचा बॉल फोर्स केला बॉलला लॉंगच्या बाहेर सरळ पाठवला बाउंडच्या बाहेर षटकारासाठी. इक्वेशन आता बघूया. 8 बॉल 12 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 8 बॉल 12 8 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असताना यावेळेस मात्र एक वेगळं दडपण उभं करायचं आहे. सिली कव्हर पॉइंट वरती एक खेळाडू सज्ज केलाय. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हर कडे. क्षेत्ररक्षक नाहीये. चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं. राहुल जाधवच्या बॅट मधून फर्रार सीमा पार. चौकार. पेटलेले आहे राहुलच्या हृदयामध्ये. हे बघितलं काय जबरदस्त क्लासिक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं राहुलच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चांगले फटके. 500च्या स्ट्राईक रेटने हे 2 फटके आलेले आहेत. 10 वर खेळताना दिसतोय. टीमचं टोटल झालेलं आहे स्कोर बोर्डवर 39. आता 7 बॉल 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. यावेळेचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न सोडला राहुल जाधवनं. चूक केली आहे. डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक 3 ची समाप्ती होईल. धावफलकावरती धावा झाल्या त्या 39. जिंकण्याकरिता 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. 24 मिनिटं घेतले तब्बल 3 षटक हाताळायला. म्हणजे एक तुमचा बाउंड्रीचा फिल्डर आतमध्ये घेतला जाईल. पंचाने लक्षात घ्यायचंय. फक्त बाउंड्रीवर 5च राहतील. चला लगेच मॅचला सुरुवात करा. आता टाइमपास करू नका. चला लगेच शेवटचे 6 बॉल 8 रनची आवश्यकता. भरपूर वेळ घेतला जातोय. तुम्हीच म्हटलं होतं आम्ही जास्त वेळ घालवणार नाहीयेत. भरपूर टाइमपास केला जातोय. चला चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. 8 रनची आवश्यकता. काय जबरदस्त सामना रंगलाय. दोन्ही सुद्धा मीरा रोडच्या टीम आणि जबरदस्त द्वंद्व या 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. रॉयल स्टनर विरुद्ध फ्रेंड्स 11 या 2 टीम मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतो शेवटचं षटक टाकण्यासाठी. यश येतोय. यश जाधव येतोय बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचे 6 बॉल 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला बॅटर आहे सौरभने सलामीचा फलंदाज. आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे. 2 षटका सौरभच्या बॅट मधून आलेले आहेत. एकंदरीत 15 वर आतापर्यंत बॅटिंग करतोय सौरभ. शेवटचे 6 बॉल 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज यश जाधव. अद्याप पहिला बॉल पडलेला नाहीये. जवळजवळ ओव्हर संपून 3 मिनिटं झालेली आहेत. पहिला बॉल यश जाधव याचा. ओहो पहिल्याच बॉलला स्लोक केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. सारंगसडी षटकार. पहा तुम्ही रिप्ले मध्ये सौरभनं गुडघा टेकला परंतु तो प्रणामा करता नव्हे तर परिणामा करिता. चांगला परिणाम. फेकून दिलं बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर सीमा पार. सौरभच्या बॅट मधून एक देखणा षटकार. 2 ची आवश्यकता. फक्त बॅकफुटला गेला. स्क्वेअर कट केले. बॉलला पाठवलंय बाउंडच्या बाहेर डीप पॉइंटला. 4 रनसाठी चौकार. हा विजयी चौकार येतोय आणि विजय होतोय फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक रॉयल स्टनर मीरा रोड टीम. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन
लगेच या दोन्ही टीमचे कॅप्टन जयेश पाटील फॅम टीम टेंबोली, जय हनुमान टेंबोली विरुद्ध फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोड या दोन्ही टीम मध्ये ही मॅच असेल. दोन्ही टीम कॅप्टन लगेच टॉस साठी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच कोण असेल या मॅचचं? चला टॉस उडवलं जाईल. कॅप्टन या.